अभिनेता मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली। या पोस्टमध्ये ते म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी ही म्हण लहानपणापासून ऐकत आलो आहोत। ती म्हण अगदी खरी आहे। अजून एक अशी म्हण आहे, मातृदेवो भव, ही पण म्हण अगदी खरी आहे। आज बरोबर 15 वर्ष झाली माझ्या आईला जाऊन। 2 मार्च 2009 या 15 वर्षात अनेक वेळा मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेलो किंवा तुळजापूर आई भवानीच्या मंदिरात गेलो किंवा वणीला सप्तशृंगी मंदिरात गेलो किंवा एकविरा देवीच्या मंदिरात गेलो की त्या मूर्तीमध्ये मला माझ्या आईचा भास होतो। आज शरीराने ती आमच्यात नाहीये, पण तिने हे देवी रूपचे धारण केले असं मला नेहमी वाटतं। जी कोणी माऊली मला भाकरी खाऊ घालते तिच्या रूपात पण मला माझी आई दिसते। आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक नाती जगत असतो आणि ती तर अनेक वर्ष कलाकार म्हणून जगते। अनेक भूमिका करायची मला संधी मिळाली, अनेक नाती अनुभवतोय आणि जगता देखील आलीये। त्या सगळ्या नात्यांमध्ये आई मुलाचं नातं सर्वात श्रेष्ठ, त्याला तोड नाही। जगामध्ये त्याच्यापेक्षा पवित्र, त्याच्यापेक्षा निर्मळ, त्याच्यापेक्षा घट्ट नातं असू शकत नाही असं माझं मत आहे। म्हणून मला सारखं वाटतं की ज्याच्या जवळ त्याची आई आहे तो फार नशीबवान आहे। माझी आई तर प्रेमाचा, वात्सल्याचा न संपणारा झराच होती। तिने कधी लहानाचं मोठं, गरीब श्रीमंत असा भेदभाव केलाच नाही। अन्नपूर्णा आणि सुगरण असल्यामुळे प्रत्येकाला पोटभर अन्न खाऊ घालून ती आपलं प्रेम आणि माया व्यक्त करायची। आलेल्या कोणत्याही पाहुण्याला ती अतिथी देवो भव समजून त्यांच्या नोकरांना, ड्रायव्हरला सुद्धा तेवढंच आदराने आग्रहाने पोटभर खाऊ घालायची। आणि तिने वाढलेल्या आग्राचं जेवण जेवून कोणी गेलं असेल तर तिच्या हातच्या जेवणाची चव तो जन्मभर विसरायचा नाही। आजच्या दिवशी ते विचार, तिचं म्हणणं, तिचं जगणं व्यक्त करावंसं वाटलं। तिचं कायम आहेच म्हणणं होतं, फक्त निस्वार्थ प्रेम करा, काहीच अपेक्षा करू नका। आपण काय घेऊन आलोय, आपण काय घेऊन जाणार, फक्त लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद। खरंच आई आणि मुलाच्या या अनोख्या नात्याबद्दल मिलिंद गवळी यांनी ही आईच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप छान पोस्ट शेअर केली आहे। एकूणच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया।